नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि मिशन झी24 तास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. घरची बेताची परिस्थिती, वडिलांचा आजारपण आणि आईची पापड लाटून संसाराचा गाडा ओढण्याची धडपड, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भांडूपच्या शीतल खंडागळेनं 10वीच्या परीक्षेमध्ये 92% गुण मिळवले. शीतल खंडागळेचं हे यश गरिबीतून शिक्षणाची वाट काढणाऱ्यांसाठी, मुलांसाठी दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आणि आदर्श असणार आहे. पहाटे लवकर उठून 2 तास पाठांतर, त्यानंतर सकाळची शाळा, दुपारी शाळेतनं घरी आल्यावर आईला पापड लाटायला मदत करणं, संध्याकाळी मिळालेल्या थोड्याशा वेळेत पुन्हा अभ्यासाला लागणं, हा शीतल खंडागळेचा दिनक्रम ठरलेला असायचा. 10वीत चांगल्या मार्कांनी पास होऊन आई वडिलांची मेहनत सार्थकी लावायची, हाच ध्यास तिच्या समोर होता आणि जिद्दीनं अभ्यास करून तिनं तो खराही करून दाखवला. भांडूपच्या राजाराम शेठ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या शीतलनं 10वीच्या परीक्षेत 92.40% गुण मिळवले. भांडूप खिंडीपाडा परिसरातल्या डोंगराळ भागात 10x10च्या भाड्याच्या खोलीत शीतल, तिचे आई बाबा आणि लहान भाऊ असं चौकोनी कुटुंब राहतात. शीतलचे बाबा रिक्षा चालक होते. घर भाडंच 3000 रुपये, त्यात त्यांच्या तुटपुंजा पगारावर घर चालायचं. अशा 2 वर्षांपूर्वी बाबांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळं घरची जबाबदारी तिच्या आईवर पडली. परिस्थिती बिकट होताना पाहून वडिलांनी गावची वाट धरायचं ठरवलं, पण शीतलच्या माऊलीनं जबाबदारीचं शिवधनुष्य लिलया पेललं. कठीण अडचणीतून मार्ग काढत आईनं पापड लाटायला सुरुवात केली. त्यातूनच पतीच्या औषध पाण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ती भागवत होती. तिला हातभार लावला तो शीतलनं. अभ्यास सांभाळत शीतल आईला पापड लाटायला मदत करायची. अभ्यासासाठी एखादं पुस्तक किंवा वही घ्यायची असेल तर जास्तीत जास्त पापड लाटून त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणासाठी लागणारा खर्च ती भागवत होती. आज आपली मुलगी 92% मार्क मिळवून पास झाली, याचा अप्रूप तिच्या आईला आहे. वडिलांनाही मुलीच्या यशानं गहिवरून आलाय. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि मदत करून मला सहकार्य करून ती रात्री अभ्यास करायची. सगळ्या घरात पापड लाटून टाकलेले असले, तिला बसायला पण जागा नव्हती, तरी पण ती रात्रीचा आम्ही झोपल्यानंतर ते अभ्यास करत होते. खडतर परिस्थितीवर मात करून शीतलनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. भविष्यात CA व्हायचं स्वप्न मनी बाळगून यापुढेही जिद्दीनं अभ्यास करण्याचा निर्णय तिने घेतलाय. श्रेय म्हणलं तर म्हणजे आई वडील तर आहेत, कारण आई वडिलांची परिस्थिती नसताना आज माझ्यासाठी फक्त इथे राहतात. नाही तर पप्पा माझे कधीच म्हणते गावी जाऊया, आपण CAच होणार आहे. मी पप्पांची इच्छा आणि माझी इच्छा आहे. सुरुवातीपासून शीतल अभ्यासात हुशार होती. आम्ही फक्त आमची जबाबदारी पार पाडली. तिच्या यशाबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो, असं राजाराम शेठ विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी सांगितलं. तिने स्वतःच्या मेहनतीवर, मेन म्हणजे शिक्षणासाठी ती स्वतः मेहनत करत होती. त्याच्यासाठी जो खर्च लागणार त्यासाठी ती स्वतः कष्ट करत होती, पापड लाटत होती, आईला मदत करत होती आणि त्याच्यातून तिने हे यश संपादन केलंय. आणि त्यासाठी खूप इतका आनंद झालेला आहे तिच्याबद्दल की सांगताही येते, म्हणजे शब्दही हे नाही त्याच्यासाठी. शीतल सारख्या गुणवंत मुलींच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी झी मीडियाची टीम तिच्या घरी पोहोचली. कष्टातून घवघवीत यश मिळवणाऱ्या शीतल सारख्या विद्यार्थिनींच्या मागे समाजानंही भक्कमपणे उभं राहायला हवं. तिला मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शीतलने घवघवीत यश संपादित केलं खरं, परंतु आता तिची इच्छा आहे CA बनण्याची आणि त्यासाठी तिला गरज आहे काही मदतीच्या हातांची. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा मोटिवेशनल कोट प्रत्यक्षात जगलीये ती घाटकोपरची सोनल शिंदे. जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. लहानपणीच वडिलांचं निधन झालं आणि घरी 18 विश्व दारिद्र्य. या सगळ्याला सोनल पुरून उरली. तिला 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% गुण मिळाले. घाटकोपरच्या आझादनगर मधल्या झोपडपट्टीत राहणारी ही सोनल शिंदे. जन्मतःच दोन्ही हातांनी अपंग. आतापर्यंत तिच्या हातांची 8 ऑपरेशन झाली आहेत. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं. घरातली परिस्थिती अगदीच बेताची. आई घरकाम आणि शिवणकाम करून घर कसंबसं चालवते आणि 3 मुलांची पोटं भरते. परिस्थिती इतकी बिकट असतानाही सोनलनं 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% मार्क्स मिळवलेत. माझे हे सर्व श्रेय
आईला, गुरुजनांना, सर्व अभ्युदय विद्यालय शाळेला जाते. अभ्यासात आलेल्या सर्व अडचणींना मी माझ्या हाताने मात करून पुढे सर्व शिकले. मला म्हणजे सर लोकांनी पण सगळ्यांनी सपोर्ट केला चांगला. त्याच्यामुळं आज माझे मुलं सगळेच अभ्युदय शाळेतून शिकून सगळे पुढे गेलेले आहे. आणि ही लहान मुलगी आहे सगळ्यात. आता तिची इच्छा आहे, ती काय जो बनेन ती मी जेवढं कष्ट लागेल तेवढं मी कष्ट करेन, पण तिच्यासाठी सगळं हे करीन. सकाळी 3 वाजता उठून छोट्याशा खोलीत अभ्यास करायचा, मग शाळेत जायचं. कुठलाही क्लास लावायचा म्हटलं तर पैसे नाही, त्यामुळे शाळा आणि घरचा अभ्यास एवढ्या जोरावर सोनलनं हे यश मिळवलंय. तिच्या सगळ्या शिक्षकांनी घरी जाऊन तिचं अभिनंदन केलंय. तिने ज्या जिद्दीने हे सर्व केलं त्या जिद्दीला निश्चितपणानं सलाम केला पाहिजे. कारण तिला मिळालेले मार्क्स जे आहेत ते 94.20 एवढे आमच्या दृष्टीनं भरघोस आहे. बिकट आर्थिक परिस्थिती आणि अपंगत्व असा दुहेरी संघर्ष सोनलनं केलाय आणि ती एक प्रेरणा ठरली आहे. आता पुढेही भरपूर शिकण्याची तिची इच्छा आहे. गरज आहे ती तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या काही हातांची. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. घाटकोपरच्या शुभम खेडेकरनं घरच्या गरिबीवर मात करून 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. शुभम खेडेकरला 94% गुण मिळालेत आणि तो श्यामानंद शाळेतून पहिला आलाय. घाटकोपरच्या जवारबाई प्लॉटमध्ये 10x10च्या भाड्याच्या खोलीत शुभम खेडेकर आपल्या आई वडील आणि 2 बहिणींसोबत राहतो. आई लोकांच्या घरी घरकाम करते तर वडील एका सोसायटीत वॉचमनची नोकरी करतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, पण या प्रतिकूल परिस्थितीतही शुभमनं 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% मिळवले. माझ्या यशाच्या श्रेयाची मानकरी म्हणजे माझे आई वडील, कैलास तांबे सर आणि शाळेचे इतर सर्व सर ज्यांनी एवढी माझ्याकडून मेहनत करून घेतली. त्यानंतर सकाळी सातत्यपूर्ण अभ्यास हे माझ्या यशाचं खूप मोठं श्रेय. पुढे जाऊन मी डिप्लोमा करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होण्याची माझी खूप इच्छा आहे. शुभमसाठी हे यश मिळवणं सोपं अजिबातच नव्हतं. घरी आर्थिक हातभार लावावा म्हणून तो राख्या तयार करून विकतो. सकाळी लवकर उठायचं, शाळा, राख्या बनवणं आणि अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. झी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की त्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी. विभागातील नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांना माझी विनंती असेल की त्याच्या पुढील शिक्षणासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे. आईची घरकाम आणि वडिलांची वॉचमनची नोकरी, याही परिस्थितीत त्यांनी पोटाला चिमटा काढून पोराला शिकवलं. शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. तशी तर आपली परिस्थिती नाही, पण आता त्याच्यातून काही मार्ग निघेल. तुमच्याकडून काही अपेक्षा आहे ते जर मिळाले तर बरंच. आणि तो खूपच मेहनत केली. सकाळी तो 5ला अभ्यास शिकायचा, 4:30ला उठायचा, स्वतः आंघोळ करायचा, मला उठवायचा, मी त्याला सोडायला जायची. शुभमला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचंय. जबरदस्त मेहनत करण्याची त्याची तयारी आहे, पण त्याच्या स्वप्नांना साथ हवीये तुमच्या मदतीची. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. संघर्षाला हवी साथ, मिशन झी 24 तास या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुर्गम असलेल्या साखरवाडी ते चोरे असा 5 किलोमीटरचा पायी प्रवास करून सचिन जाधव या विद्यार्थ्यानं 10वीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलंय. कराड तालुक्यामध्ये 96.40% गुण मिळवून सचिननं प्रथम क्रमांक पटकावलाय. पाहूया त्याच्या जिद्दीची ही कहाणी. साखरवाडी कराड आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवर असलेलं दुर्गम खेडेगाव. जेमतेम 250 एवढी लोकसंख्या. रोजगार आणि नोकरीसाठी ग्रामस्थ मुंबईसारखं शहर गाठतात. अनेकांचं उदरनिर्वाहाचं साधन शेती. मात्र शिक्षणासाठी पालकांची आणि मुलांची धडपड सुरू असते. साखरवाडीपासून चोरे येथे पुढील शिक्षणासाठी मुलांना तब्बल 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते. चोरे येथे वाघजाई देवी प्रसारक मंडळाचं जिजामाता विद्यालय आहे. बाबासाहेब चोरेकरांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 1966 मध्ये या विद्यालयाची स्थापना केली. आज या शाळेत शिकून अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवलंय. साखरवाडीतील सचिन रमेश जाधव या विद्यार्थ्यानं 96.40% गुण मिळवून कराड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. तर रोशन केंजळे यानं 94% आणि रणजित साखरकरनं 90.60% गुण मिळवलेत. सुट्टीमध्ये आमचे क्लासेस सुरू असतात. उन्हाळी सुट्टी मुलांना नसते 10वीच्या.
9वी पास झाले म्हटलं की 10वीचे क्लासेस सुरू झाले आमचे. अशा पद्धतीने आम्ही हे घेत असतो. सचिन ज्या विषयात कमी पडत होता त्या विषयाचे ज्यादा तास किंवा ज्यादा मार्गदर्शन देऊन सचिनला उत्तुंग असं यश. पालकांकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतात. जून महिन्यामध्ये पालकांना शाळेत बोलावून यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आलं. मार्ग व्यवस्थित पडले पाहिजे त्याच्या जिद्दीनं चांगला आपल्या भागामध्ये चांगल्या मार्गाने पास झाला त्याचं मला कौतुक. साखरवाडी हे दुर्गम गाव असल्यानं शाळेला जाण्यासाठी येथून खडतर प्रवास आहे. डोंगरातून जात असताना कधी शाळेसाठी उशीर व्हायचा. मात्र या गुणी मुलांनी सगळ्या अडचणींवर मात केली. चांगल्या पद्धतीने पद्धतशीर अभ्यास करून शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन पालकांची साथ घेऊन त्याच्या बहुमूल्य यश मिळवले. प्रत्येकांच्या यशात आमचे पालक, शिक्षक वर्ग, हेडमास्टर आणि इतर मंडळी यांचा सहभाग आहे. शाळेतून परत आल्यानंतर 4-5 तास आम्ही अभ्यास करायचो. तसे सकाळचे दररोज 5 वाजता उठायचो. साखरवाडीतील या 3 विद्यार्थ्यांचं यश गावासाठी भूषण ठरलंय. ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठीही त्यांचं यश प्रेरणादायी असंच आहे. श्रीनिवास डोंगरे, झी मीडिया, सातारा. रोज एक वेळच्या जेवणाची काळजी. डोक्यावर धड छप्परही नाही, राहायला धड घर नाही. परिस्थितीनं तिच्या विरोधात बंड पुकारलेलं, पण त्या सगळ्याला पुरून उरली नाशिकची गोदावरी. 10वीच्या परीक्षेत तिला 70% गुण मिळाले. तिची संघर्ष कथा थक्क करणारी. नाशिकमध्ये 10 बाय 10 फुटाच्या पत्र्याच्या खोलीत राहणारी ही गोदावरी देवकाते. या खोलीत राहूनच तिनं यशाला गवसणी घातली. जन्मापासूनच गोदावरीच्या काठावर ती आईबरोबर भीक मागून जगायची. तिचं बारसं केलं तेही नाशिककरांनीच. गोदावरीच्या काठावर भिक्षा मागते म्हणून ती गोदावरी. काही वर्षांनी गंगा घाटावरून पोलिसांनी मायलेकींना पिटाळलं. त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म या मायलेकींचं घर झालं. तिथेच राहून गोदावरीनं 7वी पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुन्हा टवाळखोरांचा त्रास वाढू लागल्यानं या दोघींनी या पत्र्याच्या खोलीचा 4 भिंतींचा आडोसा शोधला. काही वर्षांनी गोदावरी लग्न मंडपात वाढपीचं काम करायला लागली. परिस्थितीनं गोदावरीशी बंडच केलं होतं, पण शिकण्याची जिद्द तिला काही स्वस्त बसू देत नव्हती. आज गोदावरी 10वीच्या परीक्षेत 70% उत्तीर्ण झाली आहे. शाळेतून भरपूर सपोर्ट होता मला. शाळेतून मधल्या सुट्टीमध्ये खिचडी भेटते, ती खिचडी मी डब्यात घालून घरी आणायचे आणि तीच खिचडी म्हणजे रात्री माझं तेवढं हे होऊन जायचं. माझं पोट माझ्या मम्मीचं माझं भागून जायचं. मम्मीने पण मला म्हणजे माझ्या या श्रेयामध्ये माझ्या मम्मीचा मोलाचा वाटा आहे. माझी मम्मी होती म्हणून मी आज आहे, नाही तर तिचे जर संस्कार माझ्यावर पडले नसते तर कदाचित मी आतापर्यंत येऊ शकले नसते. मी केटरिंगचे कामं केले, लग्न समारंभामध्ये वाढपी म्हणून काम केले. नंतर कधी स्वयंपाक किचनमध्ये जायचो काम करायला, कटिंग वगैरे करून देणं, पुऱ्या वगैरे लाटणं बस. आणि केटरिंगचे म्हणजे लोकांना जेवण वगैरे वाढायचं. माझ्या मम्मीला म्हणजे जिचा मोलाचा वाटा आहे तिला मला लाल दिव्याच्या गाडीत फिरवायचं म्हणजे फिरवायचं. ते मी निश्चित केले की फिरवणार म्हणजे फिरवणार तिला. एक स्टोव, एक कळशी, एक हंडा, 2 ग्लास, 2 प्लेट आणि 1 पलंग, एवढीच काय ती त्यांची संपत्ती. गोदावरीच्या यशाचं तिच्या आईला कौतुक आहे, पण त्यापेक्षा जास्त आहे ती चिंता. पुढच्या शिक्षणासाठी पैसा कसा उभारायचा याची. पोटाला मी जाळत आली, पोटाच्या आतडे मारत आले, तरी माझ्या मुलीकडे मी दुर्लक्ष केलं नाही सर. तरी माझ्या मुलीला जवळ धरून मी शिक्षण दिले. मी माझ्या मुलीला सोडलं नाही, क्षणभर तिळभर कुठं मी सोडलेलं नाही. नसला ड्रेस तर बटा मी 10,000 रुपये करून 100 रुपये करून तुला ड्रेस घेतला आहे. 9वी 10वीला तक्षशिले शिक्षण दिलेलं आहे. UPSCची परीक्षा पास होऊन कलेक्टर होण्याचं गोदावरीचं स्वप्न आहे. कष्ट करण्याची तर तिला सवय आहेच आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढी मेहनत घेण्याची तयारीही आहे. पण सध्या एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा या मायलेकींना झगडावं लागतंय. प्लॅटफॉर्मपासून सुरू झालेल्या एका आयुष्यानं जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर यशशिखराचा पहिला टप्पा पार केलाय. स्वप्नपूर्तीचं ध्येय घेऊन अवकाशामध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी तिच्या पंखांना गरज आहे ती दानशूर व्यक्तींची. तरच तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. नाहीतर केवळ गरिबीच्या एका कारणामुळे एक होतकरू तरुणी आपल्या स्वप्नाला आणि शिक्षणाला मुकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माहेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.
तर बिकट परिस्थितीवर, घरच्या गरिबीवर, आर्थिक अडचणींवर मात करून 10वीच्या परीक्षेत घवघवीत दैदिप्यमान नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या गुणवंतांना झी 24 तास तुमच्या पुढे आणते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कहाण्या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. या गुणवंतांमध्ये अपार मेहनत घेण्याची, कष्ट उपसण्याची आणि शिक्षण पूर्ण करण्याची जबर इच्छाशक्ती आहे. त्यांना गरज आहे ती फक्त समाजाच्या मदतीच्या हातांची. कोणीतरी खंबीरपणे पाठीमागं उभं राहून लढ म्हणण्याची. त्यासाठी झी मीडियानं सुरू केले अनोखं मिशन झी 24 तास संघर्षाला हवी साथ. या गुणवंतांसाठी त्यांच्या नावावर चेक पाठवा. हे चेक झी 24 तासच्या पत्त्यावर पाठवा. आम्ही ते त्या गुणवंतांपर्यंत पोहोचवू. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. झी 24 तास बी विंग, 4था मजला, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग भोतकर मार्ग, वरळी, मुंबई 40013. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.